हॅलो, नमस्ते. मी प्रीती मिसर, तुमची फिटनेस कोच. आपल्या येत्या 26 तारखेला महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि उपवासही खूप जण करतात. आणि सध्या आपलं डाएट प्लॅन चालू आहे आणि मध्येच एक दिवस आल्यामुळे आपल्या डाएटमध्ये गडबड होऊ नये किंवा इतरत्र काही गोष्टी खाल्ल्यामुळे वजन वाढू नये याची काळजी तर आपण घेतलीच पाहिजे. तर या दिवशी आपण काय खावं, काय खाऊ नये याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. तळलेले पदार्थ आले, साबुदाणा खिचडी आले, चिप्स आले, गोड पदार्थ आले. हे पदार्थ न घेता त्या दिवशी आपण योग्य तो आहार घेतला पाहिजे. योग्य तो आहार म्हणजे आपल्या त्या दिवशी आपल्या बॉडीमध्ये योग्य न्यूट्रियन्स गेले पाहिजेत आणि त्या दिवशी बॉडी ही डिटॉक्स राहिली पाहिजे. जसे आपण उपवासाच्या दिवशी मनशांतीसाठी नामस्मरण करतो, मेडिटेशन करतो, त्यामुळे आपल्या मनाची शांती, शुद्धी होते. मग त्या दिवशी आपण शरीराची सुद्धा शुद्धी केली पाहिजे. त्यासाठी आपण योग्य तो आहार घेतला पाहिजे. मग पाहूया आज दिवसभर आपण काय खाल्लं पाहिजे, काही नाही खाल्लं पाहिजे, की जेणेकरून काही गोष्टींमुळे आपलं वजन हे वाढलं नाही पाहिजे. तर आपण सकाळची सुरुवात ही गरम पाण्याने करणार आहोत. गरम पाणी तर आपण नेहमी घेतो, दालचिनी, जिरा पाणी हे आपण गरम पाण्यात बॉईल करून घेतो. पण आज आपण फक्त एक प्लेन ग्लास वॉटर, वॉर्म किंवा कोमट घेऊ शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये एक 4-5 थेंब लिंबाचे टाकायचे आणि प्लस मध टाकायचे. मध आपण सहसा आपल्या डाएटमध्ये घेतलेलं नाहीये, पण आज आपण सुरुवात लिंबू पाणी मध याच्याने करूयात, कारण आज दिवसभर आपल्या कॅलरीज ह्या खूप कमी प्रमाणात आहेत आणि लिंबूही हा आपण जास्त प्रमाणात घ्यायचा नाहीये, कारण उपवास म्हणले की कोणी जण बिलकुलच खात नाही किंवा खूप जण जास्त प्रमाणात खातात. मग त्याच्यामुळे ॲसिडिटी होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. नंतर तुम्ही लेमन टी, ग्रीन टी घेऊ शकता. तसेच ब्रेकफास्टमध्ये सीझनल फ्रूट्स घ्यायचे आपल्याला, जसे डाळिंब, ॲपल, खरबूज, टरबूज या फ्रूटचा तुम्ही म्हणजे वापर करू शकता. ग्रेप्स वगैरे कसे आहेत, जास्त शुगर असलेले फ्रूट्स आहेत, जसे चिकू, ग्रेप्स, मँगो याचा वापर थोडासा कमी करावा. कमी शुगरवाले जरी तुम्ही मिक्स करून फ्रूट्स 1 बाउल घेतले तरी चालेल. ब्रेकफास्टमध्ये आपण दुसरं पण एक ऑप्शन देणार आहोत. जर फ्रूट्स घ्यायचे नसतील तर आपण एक मीडियम साईजचा बटाटा घ्यायचा आहे, तो उकडून घ्यायचा आहे. उकडून घेतल्यानंतर आपण त्याला तिखट, मीठ वगैरे थोडंसं टाकून फ्राय करून घ्यायचं आहे आणि प्लस एक कोणतं पण फ्रूट तुम्ही घेऊ शकता, जसं की ॲपल घेऊ शकता, डाळिंब घेऊ शकता, पपई 1 बाउल घेऊ शकता. असं तुम्ही सेकंड ब्रेकफास्टमध्ये हे ॲड करू शकता. त्या दिवशी साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर असे काही साबुदाण्यापासून बनवलेले जे पदार्थ आहेत ते घ्यायचं थोडंसं टाळावं, कारण साबुदाण्यामध्ये अगोदरच कार्ब्स जास्त असतात आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, त्यामुळे शुगर ऑब्झर्व लवकर होते. लंचमध्ये आपण भाजणीचे पीठ वापरून थालीपीठ बनवणार आहोत. यात आपण उपवासाची भाजणी बाजारातून विकतही घेऊ शकतो किंवा जर घरी बनवायचे असेल समप्रमाणात भगर प्लस शेंगदाण्याचं पीठ तसेच राजगिऱ्याचं पीठ हे समप्रमाणात घेऊन आपण त्याच्यामध्ये काकडी, गाजर, बीट, हिरवी मिरची, जिरे असं मिक्स करून त्याचं छानसं थालीपीठ बनवून दही किंवा दह्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो. ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये जो टाईम राहील त्यामध्ये तुमचं बॉडी हायड्रेट राहिली पाहिजे. योग्य ते पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये राहिलं पाहिजे. बॉडी डिहायड्रेट नाही झाली पाहिजे. याच्यासाठी आपण नारळ पाणी आणि ताक ॲड करणार आहोत. दोन्हीपैकी एकच घ्यायचं आहे. एक नारळ पाणी किंवा 1 ग्लास ताक घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असलं पाहिजे. इव्हिनिंगच्या वेळेस 5-6च्या दरम्यान तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात. 4 बदाम, 2 पेंड खजूर, 2 अक्रोड, 5-6 मनुके किंवा मखाने असे तुम्ही ड्रायफ्रूट्स त्यावेळेस घेऊ शकतात. मखाने हे उपवासाला जमतात, त्यामुळे तुम्ही ड्रायफ्रूट्स अदर्स टाईमला घेऊन सुद्धा मखाने 1 बाउल रोस्ट करून घेतलं तरी चालेल. गोड आणि तेलकट पदार्थ खाण्याचे टाळा, कारण सध्या ऊन असल्यामुळे बॉडी अगोदरच डिहायड्रेट होते आणि जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट आपल्या शरीरात जाऊन वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. तर मग हा डाएट फॉलो करा
आणि दिवसभर तुम्ही तुमचे ॲक्टिव्हिटीज करू शकतात. 20-25 मिनिटं हलका व्यायाम करू शकतात किंवा वॉक करू शकतात. जर रुटीनमध्ये एक्सरसाइज करायची सवय असेल तर तुम्ही ती करू शकतात. आणि दिवसभर हा हलका फुलका आहार घेऊन तुम्हाला कसं वाटलं तेही सांगा आणि अशा प्रकारे तुमची महाशिवरात्री साजरी करा. हॅपी महाशिवरात्री.